मी भाग्यश्री पारनेरकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। देशात सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळतेय। तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत। आता पश्चिम बंगालमध्ये कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते आणि पश्चिम बंगाल विषयी आपण बोललेलोच आहोत। केरळमध्ये सुद्धा भाजपने कंबर कसली आहे। केरळच्या राजकारणाचा जर विचार केला तर तिथे डावे आणि काँग्रेस यांचं सरकार आलटून पालटून येतं। तिसऱ्या पक्षाला अजूनपर्यंत तिथे संधी मिळालेली नाहीये आणि प्रत्येक राज्याचं स्थानिक राजकारण हे वेगळं असतं। केरळमध्ये यंदा लोकसभा निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघात केरळमधून सुरेश गोपी हे भाजपचे पहिले खासदार ठरले आणि नुकत्याच तिरुअनंतपुरम मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। तिथे सुद्धा केरळचा पहिला महापौर बसला। आता तिथे विधानसभा निवडणुका पार पडणारे आणि महाराष्ट्रामधून नेत्यांची मोठी फौज तिथे सध्या काम करते। आणि आज आपल्या सोबत आहेत माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारतीताई पवार। सध्या केरळ विधानसभेची त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे आणि आज आपण त्यांच्याकडूनच केरळमधली एकूणच परिस्थिती काय आहे, ग्राउंड लेव्हलचं राजकारण काय आहे, मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, हे सगळं समजून घेणार आहोत। नमस्कार भारतीताई। नमस्कार नमस्कार। मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। सध्या तुमचा केरळमध्ये मुक्काम आहे, तर एकूणच केरळमधली आत्ताची परिस्थिती कशी आहे, भाजपला अनुकूल आहे का? नमस्कार। आणि सगळ्यात मी तुमचे सगळ्यांचे आधी आभार मानते की केरळ विधानसभासाठी आपला जो हा आज एक चर्चेचा विषय आलाय, मला वाटतं त्याच्यामध्येच आम्हालाही बरं वाटतंय की कुठेतरी आता दक्षिणेमध्ये भारतीय जनता पार्टी आपली घोडदौड पुढे घेऊन जाते आणि विशेष करून केरळच्या प्रचाराबद्दल आपण बोलतोय तर नक्कीच इथे काम करत असताना मी गेल्या महिनाभरापासून इथे प्रवास करते आहे। लोकसभेचा प्रवास माझ्याकडे आहे आणि जवळपास इथे 14 जिल्हे आहेत, 140 विधानसभा आहेत आणि 20 लोकसभा आहेत आणि ऍव्हरेज पॉप्युलेशन जवळपास इथे 3.5 करोडच्या आसपास आहे पूर्ण केरळचं। इथले वोटर्स जवळपास 2,69,00,000 आहेत, म्हणजे ऍव्हरेज हा आकडा आहे, कमी जास्त होऊ शकतो। आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर भारतीय जनता पार्टीचे आमची जे संघर्ष मी म्हणेल इतक्या वर्षापासून, आणि आपणच आता म्हणालात की आमचा पहिला खासदार निवडून आलाय। आता आम्हाला एका आमच्या नगरपंचायतमध्ये यश मिळताना दिसतंय, काही ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये यश मिळताना दिसतंय, आमचा मेयर होतोय पहिल्यांदा। तर हा संघर्ष खूप मोठा आहे। अनेक वर्षांपासून इथे तुम्ही म्हणालात तसं UDF आणि LDF जे CPM, CPI आणि काँग्रेस हे आलटून पालटून सत्तेत येतात। कुठेतरी लोकांसमोर तिसरा पर्याय लोकांना अजून नव्हता दिसलेला आणि त्या माध्यमातून मात्र ह्या वेळेस लोकांसमोर भारतीय जनता पार्टी, आमचं NDA अलायन्स जे आहे इथलं BDJS आणि 2020 यांच्या समेत आमचं एक NDA म्हणून टीम आम्ही जी काम करतोय, तर मला वाटतं हे तिसरं ऑप्शन आता लोकांसमोर नक्कीच आहे। आणि आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची एक किमया किंवा त्यांचं इंटरनॅशनल प्रश्नांवर जे काही काम आहे ते नक्कीच इथल्या युथला कळतंय, कारण इथली युथ बरीचशी बाहेरच्या देशामध्ये कामानिमित्त जातात, येतात, प्रवास करतात आणि त्यामुळे त्यांना आता लक्षात आलंय। म्हणजे असेही वाक्य आम्ही ऐकले की आता आम्हाला जाणवतंय की ह्या देशाला प्राईम मिनिस्टर आहे। सो प्राईम मिनिस्टर इज अ प्राईम मिनिस्टरचा प्राईम ज्यांनी जबाबदारी घेतली आहे ती व्यक्ती आज आमच्या देशाला मिळाली आहे मोदीजींच्या रूपाने, असं वाक्य केरळमधून जेव्हा येतं मला असं वाटतं की त्याच्यामध्येच आमचं खूप मोठं कॉन्फिडन्सही वाढतोय, सक्सेसही आहे आणि हेच लोकांना ह्या विश्वासाने पुढे घेऊन जाण्याचं आमचं NDAचं संकल्प आहे। नक्कीच। तुम्ही आता बोलताना म्हणालात की तिथे युथच्या सुद्धा समस्या आहे, म्हणजे तिथे बेरोजगारी आहे, कारण तिथले बरेचसे लोक हे बाहेर कामाला जातात। लव जिहादचा मुद्दा आहे, धर्मांतराचा मुद्दा आहे। तिथे अनेक हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होतं।
या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हाला इथे माहिती असतात, पण आता तुम्ही तिथे प्रवास करताय किंवा तिथल्या लोकांशी संपर्क साधताय, तर तिथल्या मतदारांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांना काय अपेक्षा आहे? नाही, बरोबर आहे. आपण जसं म्हणालात, आता इथल्या समस्या म्हणण्यापेक्षा इथे जे एक पारंपरिक सीपीएम मेंटॅलिटी आपण म्हणूयात, की ती लोक डेव्हलपमेंट जास्त होऊ देत नाहीये. म्हणजे डेव्हलपमेंट पासून यांना तसंच वंचित ठेवणं, हा यांचा मूळ मुद्दा दिसतो की काय इथे आल्यावर जाणवतं. कारण डेव्हलपमेंट होत नाही इथे. रोजगाराच्या संधी हव्या तशा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या. आज 30-40 वर्षांपासून प्रत्येक राज्याचं एक आपलं वेगळं पण असतं. प्रत्येक राज्य त्या डेव्हलपमेंटच्या दिशेने जातं, परंतु दुर्दैवाने केरळमध्ये ते दिसत नाहीये. आणि युडीएफ झालं की एलडीएफ, म्हणजे हे दोन्ही आलटून पालटून सत्तेवर येतात, परंतु लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मात्र ते अपयशी ठरतायत. आणि खरंच ते जाणवतं. आज इथे मोठा समुद्रकिनारा आहे, तर मासेमारी प्रामुख्याने इथे विषय मोठा आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न होणं, किंवा तिथल्या लोकांना जी काही ठिकाणी सी वॉल प्रोटेक्शनचे प्रश्न आलेत, मत्स्य संपदा, पीएम मत्स्य संपदा सारख्या योजनांमधून त्यांना तिथे बळ देणं असेल. अनेक योजना आहेत की ज्या त्या खास त्या भागासाठी करू शकतो, परंतु दुर्दैवाने तिथेही काही सेंट्रलच्या चांगल्या योजना सुद्धा पोहोचू देत नाही, असा सुद्धा आम्हाला अनुभव आला. आणि ओव्हरऑल जसं तुम्ही म्हणाल की बरेचशी युवा बाहेर असतील किंवा नोकरी निमित्ताने, तर ती इथे गरज आहे म्हणून कदाचित असेल. परंतु आमची विनंती हीच आहे ह्या जनतेला की डेव्हलपमेंटसाठी आम्हाला संधी द्या. 5 वर्षात तुमच्या लक्षात येईल. कारण आता हा जो हायवे आहे, आता कन्याकुमारी, पनवेल कन्याकुमारीचा, तोही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चालू आहे. इथला एक मोठा हायवे 66, तोही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे. असे मोठे प्रोजेक्ट इथे आले पाहिजे. आणि त्याचबरोबर इथलं टुरिझम सेक्टर खूपच महत्वाचं सेक्टर आहे. कारण आपण बघितलं की खूप चांगले पर्यटनला चालना देणाऱ्या इथल्या व्यवस्था उभ्या राहिल्या तर रोजगाराचा प्रश्न असेल आणि ओव्हरऑल तुमची ग्रोथ जी आहे एका राज्याची, ती टुरिझमच्या निमित्ताने वाढेल. आणि त्यासाठी मात्र नक्कीच आमची ही सातत्याने ही भूमिका असेल की विकसित केरळमसाठी जे जे शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही इथे काम करतोय. परंतु चॅलेंजेस आहेत आणि लोकांना मात्र यापासून कुठेतरी डेव्हलपमेंट पासून दूर ठेवलेलं आहे, हे सुद्धा प्रकर्षाने जाणवतंय. आता केरळमध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असे मतदार आहेत, तर मतदारांचा एकंदरीतच कौल काय सांगतो आणि अशा कोणत्या जागा आहेत की जिथे भाजपला विजय मिळू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि प्रामुख्याने तुम्ही जसं म्हणालात की इथे काँग्रेस सातत्याने काही जागांवर, अगदी म्हणजे आता आम्ही जेव्हा विचारतो की राहुल गांधी इथून विजयी होतात तर ते येतात का नंतर निवडून गेल्यावर, किंवा भेटतात का, तर वर्ष ते मला वाटतं येत पण नाही, असं तिथल्याच लोकांची चर्चेतनं आलेली उत्तर आहेत. आता प्रियंका गांधी निवडून आल्या असतील, तर काय झालंय, त्यांनी एक फिक्स वोट म्हणून त्या समाजाला असं सांगितलंय की बुवा आम्हीच ह्या समाजाचं रक्षण करू शकतो. एक एक वेगळ्या पद्धतीचं चुकीचं राजकीय त्यांनी जे विशिष्ट समाजाला, मुस्लिम समाजाला विशेष करून, की आम्हीच तुम्हाला योग्य दिशेने मदत करू, असं मला वाटतं इथे प्रकर्षाने जाणवतं. कुठेतरी भाजपाबद्दल चुकीच्या बाबतीत बोलणं असेल, किंवा भाजपला विरोध करा, असं एक काँग्रेसची इथे राजकीय भूमिका दिसते. म्हणजे ह्या गोष्टींमुळे त्यांची फिक्स वोटिंग राहण्यासाठी काही समाजावर ते विशेष लक्ष देऊन आहेत. ख्रिश्चन वोट सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे आहेत. आणि त्या बाबतीतही काही ठिकाणी त्या समाजाच्या ठिकाणी ती वोट जातात, ट्रान्सफर होतात. आणि हिंदू वोट इथे बऱ्यापैकी काही ठिकाणी विभागले जातात. आपले वेगवेगळे समाज इथे आहेत. इथे ओबीसी आहे, इथे नायर समाज आहे, इथे इडावा समाज मोठ्या प्रमाणात आहे, SC ST आहे. अशा आपल्या वेगवेगळ्या इथे समाजाच्या रचना आहेत. धिवरा समाज आहे, जे मी म्हटली की कोस्टल भागात आमचे त्या भागातली लोक आहेत. तर मला असं वाटतं की ह्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तिथल्या राजकीय गणित, म्हणजे सामाजिक गणितांवर तिथले राजकीय काही नक्कीच निकाल अवलंबून आहेत. परंतु कुठेतरी तिथेही काँग्रेस मात्र ह्या विशेष समाजामध्ये
वेगळं पॉलिटिकल स्टेटमेंट देऊन किंवा वेगळं राजकारण करून तिथलं सीट शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करतं. आमचं विजन विकसित केरळम आहे किंवा आमची निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे, परंतु दुर्दैवाने LDF UDF कडून मात्र काही सामाजिक गोष्टींवर एक तुष्टीकरण करण्यात येत आहे, हे सुद्धा खेदाने म्हणावं लागतंय. परंतु आजकालचा युवक जो आहे, जो आपण आता चर्चा केली की तो बाहेरच्या देशात जातोय किंवा तिथेही बघतोय आणि जे डेव्हलपमेंट त्याला अपेक्षित आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी त्यांची आज मोदीजींच्या नेतृत्वावर एक विश्वास किंवा ते जसे आता सपोज आता तुम्ही बघाल की वॉर सिच्युएशन मध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे सगळं व्यवस्था हाताळली असेल किंवा सुरक्षितपणे भारतीय परत आलेले आहेत, तर याच्यामध्ये इथले युथ सुद्धा भेटले आणि त्यांनी धन्यवाद दिले की मोदी सरकारने आमची येण्याची व्यवस्था असेल किंवा सगळे सुरक्षितता असेल, त्या एम्बेसीला मार्गदर्शन असेल, तर हे त्वरित केलं आणि तिथल्याही देशांनी तुम्ही भारतीय आहात म्हणून चांगल्या पद्धतीचा आम्हाला एक प्रकारची सुरक्षा दिली. तर मला असं वाटतं ते बोलण्यापेक्षा प्रॅक्टिकली ज्यांनी अनुभवलंय त्यांना मात्र निश्चित कळतंय की लिडरशिप कशी असली पाहिजे आणि त्या लिडरशिपमुळे आज आपण कसं पुढे जाऊ शकतो, त्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं विकासाच्या राजकारणाच्या मॉडेलवर आताच्या केरळमधल्या काही याच्यामध्ये आम्हाला बदल दिसतोय नक्कीच दिसतोय. भाजपची एक गोष्ट म्हणजे संघटनात्मक बांधणीसाठी भाजप ओळखला जातो. म्हणजे कोणतीही निवडणूक असली की मायक्रो मॅनेजमेंट हे अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं असतं. आणि दक्षिणेकडच्या राज्यात जर पाहिलं तर आता काही वर्षांपासून भाजपला चांगले दिवस दिसायला लागलेत. पण देशाचं राजकारण किंवा प्रत्येक राज्याचं राजकारण यात फरक असतो. तसं केरळच्या राजकारणात काही फरक वाटतोय का किंवा काय बदल वाटतो? निश्चित खूप चांगला प्रश्न आहे आणि निश्चित हा बदल वाटतोय. बघा आम्ही खूप संघर्ष करत आलोय. इथला आमचा इतिहास सांगतोय की अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे जीव सुद्धा प्राणही त्यांनी गमावलेत. बरेच संघर्ष इथे त्यांच्यावर झाले. इथे आमची RSSचं संघटन आमचं अतिशय तळागाळात काम करतंय. त्यांच्यावरही अतिशय काही ठिकाणी हल्ले झाले, ते जखमी केलेत किंवा त्यांनाही त्यांचे जीव गमवावे लागले. तर हा संघर्ष सोपा नाहीये आणि इथे काम करत असताना एक प्रकारचं वेगळं प्रेशर सुद्धा इथल्या सरकारने वेळोवेळी आणलेलं आहे. काही प्रकारच्या कार्यकर्त्यांना योजनांचा लाभ न देणं इथपर्यंत सुद्धा काही कार्यकर्ते आम्हाला त्यांचे अनुभव सांगतात. मला असं वाटतं तरी देखील इथला कार्यकर्ता जोमाने कामासाठी, संघटनेसाठी मोठ्या ताकदीने BJPचे सपोर्ट सिस्टीम म्हणून उभा आहे. आणि निश्चित एक भाजपाची आमची परिवार म्हणून एक रचना असते की निवडणुका आल्या तर सगळ्यांनी ह्यामध्ये सामील होणं आणि त्या दृष्टीने आपला एकच विकासाचा ध्येय घेऊन पुढे जाणं. आणि म्हणून मी म्हणेल की इथे सुद्धा चांगली मायक्रो मॅनेजमेंट आम्ही करतो आहोत. आमचा वोट शेअर नक्की मागच्यापेक्षा चांगला वाढेल यात बिलकुल शंका नाही. आणि मागचेही काही आपण रिपोर्ट्स घेतले किंवा नंबर बघितले तर त्याच्यामध्ये आम्ही अगदी सुरुवात केलेली असेल, कुठे एखादाच आमचा वॉर्ड मेंबर असेल, तो आता कुठेतरी 8-9ला पोहोचलाय, काही ठिकाणी 25-30ला पोहोचलाय. असं हळूहळू जे पर्सेंटेज अगदी 5% वरून आता कुठे आम्ही 20-30% असं जे पर्सेंटेज वाईज आमचं लोकांचं जे समर्थन वाढतंय, वोट शेअरिंग वाढतंय, तर हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. निश्चित बदल व्हायला वेळच लागतो, परंतु ह्या वेळेस मात्र तिसरं ऑप्शन म्हणून किंवा एक BJP एक पॉवरफुल लिडरशिप म्हणून जेव्हा लोक बघतात, विचारतात आणि आता सोशल मीडियावरही लोक बघायला लागलेत की दक्षिणेमध्ये सुद्धा म्हणजे आमच्या कर्नाटकमध्ये सुद्धा झालेला जो आमच्यावर दाखवलेला विश्वास असेल किंवा आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा आता आमचं सरकार आहे NDAचं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना जाणून केरळमध्ये सुद्धा ती एक प्रकारची वेव आलेली आहे आणि लोकांची इच्छा आहे. निश्चित काही ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर केलं जातंय किंवा राजकीय दबाव आणले जात आहेत, परंतु लोकांना कळतंय की आता मात्र डेव्हलपमेंट करण्यासाठी, विकसित केरळमसाठी आपल्याला BJPला मतदान केलं पाहिजे, NDAला सपोर्ट केला पाहिजे, ही मात्र भावना लोकांमध्ये आलेली आहे. त्याचाही आम्हाला आनंद आहे. आणि आम्ही मात्र सगळे कार्यकर्ते अगदी आमच्या बूथ लेवल पर्यंत कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय. कुठे काही अडचणी आहेत का, किंवा आमची एक सिस्टीम असते की तिथे त्या व्यवस्था त्या ठिकाणी आमची लोक शेवटच्या दिवशी
कार्यकर्त्यांना वोटर स्लिप असेल किंवा ती तुमची नावं कुठे आहेत या मदतीसाठी तरी ती यंत्रणा तिथे आहे का, यासाठी आम्ही खाली तळागाळापर्यंत काम करतोय. आणि ते काम मात्र व्यवस्थित ह्या वेळेस चांगलं होताना दिसतंय. आणि विशेष करून आमचे केंद्रीय नेतृत्व देखील यामध्ये विशेष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा नितीन नवीनजी असतील, माननीय अमित भाई शहा असतील, मला वाटतं या सगळ्यांच्या माध्यमातून आमची सगळी टीम आणि आमचे इथले प्रदेशाध्यक्ष राजीवजी चंद्रशेखरन असतील, आमचे प्रभारी मान्य खासदार विनोदजी तावडे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी याच्यावर विशेष लक्ष ठेवून ही टीम खाली व्यवस्थित काम करते का याच्या वारंवार त्यांनी सूचना केल्या, काही मीटिंग घेतल्यात. तर मला असं वाटतं आम्ही यातनं शिकतोय की कुठे काही अडचणी असतील तर त्या सोडवणं, छोट्या गोष्टी असतात, काही कुठे महिलांचे प्रश्न असतात तर ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे मदत करतोय. काही युवा येऊन भेटतात, त्यांचाही ऐकून त्यांच्या इथल्या सोयी, त्यांच्या इथल्या इच्छा, मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार काय करेल यासाठी आम्ही सगळे लक्ष ठेवून काम करतोय. जाता जाता एक प्रश्न विचारते. आता केरळ हे दक्षिणेकडचं राज्य आहे, त्यामुळे बऱ्याचदा भाषेची अडचण येते आणि महाराष्ट्रातनं आता खूप मोठी टीम केरळमध्ये आता कार्यरत आहे या निवडणुकीसाठी. तर तुमचा अनुभव काय आहे हा सगळा? हा खूप छान अनुभव आणि खूप मस्त प्रश्न आहे. बऱ्याच वेळा माझेही कार्यकर्ते फोन करतात की ताई कुठे, मग मी सांगते की मी केरळमध्ये. आणि मग तेही विचारतात की ताई तुम्ही तिथे कसं काय भाषा. इथे प्रामुख्याने मल्याळम यांची मातृभाषा आहे आणि त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी ते बोलतात. परंतु बऱ्याच वेळेला अगदी कोअरमध्ये ग्रामीणला गेलं की तिथे मल्याळमच बोलली जाते. परंतु आमची जी पण भाजपाची टीम आमच्या बरोबर असते ते सगळे ट्रान्सलेट करू शकतात, त्याच्यामुळे ती अडचण येत नाही. कुठे काही भाषणं असतील किंवा कुठे काही चर्चा असतील तिथे प्रत्येक ठिकाणी आमचा ट्रान्सलेटर किंवा जी हिंदी बोलणारे आहेत, इंग्लिश बोलणारे आहेत ते त्या इझिली त्याच्यामध्ये समजून सांगतात. आणि बऱ्यापैकी आता लोकांनाही चांगलं समजायला लागलंय. खूप न्यूज असतील, काही मूवीज बघतात, हिंदी मूवीज बघतात, त्यातनं हिंदी समजणंही त्या माध्यमातून सोपं असेल झालंय. त्याच्यामुळे महिला, आणि इथे महिला वोटर सगळ्यात चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे महिला वोटर्सचं प्रमाण जास्त आहे इथे. तर महिला सुद्धा बऱ्यापैकी आमच्या या सगळ्या चर्चांमध्ये असतात. महिलांचा सहभाग इथे चांगला आहे. अगदी उशिरापर्यंतच्या काही आमच्या काही ग्रामीण भागातल्या मिटिंग होतात तर महिला आवर्जून काम करतात आणि न कंटाळता इथे काम करणाऱ्या महिलाही आम्ही बघितल्या की खूप चांगलं वाटतं की ह्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना कळतंय की माझा रोल काय. आणि भाषेमध्ये पण काही ठिकाणी मजा येतात की आपली भाषा आणि आपण अचानक एखादा शब्द बोलतो आणि त्यांना तो अर्थ वेगळा होतो, परंतु मग ते परत वाक्य त्यांना समजवल्यावर कळतं की नाही नाही हा अर्थ. तर अशा गमती जमती पण घडतात. खूप मजा पण येते आणि नवीन नवीन शिकतो पण. आणि शिकल्यावर त्यांना मस्त वाटतं की त्यांची भाषा आम्ही थोडीफार शिकलो आणि बोललो की त्यांनाही तो आनंद होतो. मला वाटतं भाषा एक प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचं माध्यम आहे. परंतु तरीही मल्याळममध्ये ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे मुद्दे पोहोचवतात. ते कुठेही असं म्हणत नाही की मला येत नाहीये. ते उभे राहतात, मल्याळममध्ये बोलतील, पण त्यांचे प्रश्न मांडतील आणि मग आम्ही ते समजून घेतो. आणि फारच अडचण आली तर आपलं गुगल ट्रान्सलेटर असतंच. ते एव्हरीवेअर अवेलेबल. तेही छान वाटतं. कधी कुठल्या दुकानात प्रचाराला गेलो आणि तिथल्या आजीशी, अम्माशी बोललो आणि तिथे कोणीच नसलं की आम्ही गुगल ट्रान्सलेटर काढून ते ट्रान्सलेट करून घेतलं की त्या आजीलाही मजा येते, तिलाही आवडतं की टेक्नॉलॉजीचा उपयोग असा पण होतोय. तर मला असं वाटतं की आधुनिक आणि सगळ्या ह्या शैलीशी जोडताना खूप चांगले अनुभव आम्ही इथे घेतले. इथली मंदिरं खूपच सुंदर आहेत. खूप इथल्या परंपरा खूप वेगळ्या आहेत. इथले काही फूड म्हणजे पदार्थ पण खूप वेगळे, ते आवडीने खाऊ घालतात आपल्याला. म्हणजे आपल्याला फक्त इडली सांबर डोसाच माहितीये, त्याच्या व्यतिरिक्त इथले काही पारंपरिक पदार्थ खूप चांगले आहेत. हेल्दी फूड याच्यावर ते चांगलं काम करतात आणि त्या माध्यमातनं त्यांना मला असं वाटतं की काही संदेशही द्यायचे की बिना ऑइलचे खाणं असेल किंवा आपल्या पारंपरिक फूड पद्धती जपल्या पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये केरळ आपली परंपरा पण जपतंय. खूप जुनी माणसं इथे. खूप ह्या क्लायमेट पण इथे फार वेगळे, म्हणजे काही ठिकाणी खूपच गरम, दुपारची गरमी खूप आहे, तरी देखील लोक याच्यामध्ये सुद्धा प्रचार आणि यामध्ये कुठे कमी पडताना दिसत नाहीये. खूप चांगले अनुभव इथे येतात. वा,
म्हणजे तुम्ही आता सांगितल्यानंतर सहज असं जाणवलं की गेल्या काही निवडणुकीपासून आपण महिला मतदारांचा कौल पाहतोय आणि केरळमध्ये सुद्धा महिला मतदारांचं मत हे निर्णायक ठरणार आहे असं एकंदरीत दिसतंय. बिलकुल. नक्कीच निर्णायक ठरेल आणि इथली महिला पण जागरूक होते आणि तिची अपेक्षा आहे की माझ्या केरळमध्ये खूप चांगले डेव्हलपमेंट झाले पाहिजे आणि माझ्या केरळला या सुविधा मिळाल्या पाहिजे, बेसिक काही गोष्टी मिळाल्या पाहिजे, यावर ती बोलते पण आहे, ती चर्चा पण करते. त्याच्यातही आनंद होतोय आणि अगदी ग्रामीणची बाई असली तरी तिला समजते की हो, आता हा बदल होणं गरजेचं आहे. आणि शबरीमाला सारखा इथला ह्या आताच्या सरकारने केलेले एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे मोठा, तोही लोकांच्या लक्षात येतं. तर अशा काही गोष्टींवर लोक आता पुढे येऊन बोलतायत, ही चर्चा होते. आणि तिसरं ऑप्शन म्हणून त्यांना आतापर्यंत तसं ऑप्शन नव्हतं, परंतु आता मात्र एनडीए भाजप सरकारचं पर्याय त्यांना दिसतोय. याच्यामध्ये मात्र आम्हाला नक्की विश्वास आहे की ह्या वेळेस आमची एंट्री होणार. जसं तुम्ही म्हणला की काय होऊ शकतं, तर आमची मात्र विधानसभेत ह्या वेळेस आमची लोक जातील, आमदार तिथे बसतील, एवढं मात्र मी नक्कीच विश्वासाने म्हणेल. तेवढा लोकांना आता त्यांचा विश्वास आमच्यावरचा दिसतोय. अगदी खरंय. आणि भारतीताई, तुम्ही सुद्धा आता इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढलात आणि आमच्याशी हा सगळा अनुभव शेअर केला, त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे धन्यवाद मानते. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. केरळमध्ये सुद्धा भाजपची लाट आहे आणि भाजप सत्तेत यावं किंवा जागा वाढाव्या ही इच्छा आहेच. आणि तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. आणि इथे आमच्याकडे सभा घेताना मान्य देवेंद्रजींच्या सभेला सुद्धा खूप मागणी होती. बरीचशी आपल्या मंडळींनी इथे मागणी केली आणि देवेंद्रजींच्या सुद्धा सभा खूप छान झाल्या. अनेक नेत्यांच्या सभा इथे मोठ्या प्रमाणात मागणी होते. त्यावरून कळतंय की केरळची हवा, एक वातावरण चांगलं बदलतंय आणि त्या दृष्टीने आम्ही आता विकसित केरळमच्या दृष्टीनेच माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ह्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी तिथे काम करतोय. आणि मला असं आवर्जून सांगावं लागेल की आपणही या विषयावर हा चर्चेचा विषय ठेवला आणि याच्यावर चांगली एक मला अश्विनीजींचा 2-3 दिवसांपासून भाग्यश्री तुमच्या माध्यमातून मेसेज मिळत होते, तर मलाही छान वाटलं की हा विषय बोलला पाहिजे. आणि जिथे काहीच म्हणजे सातत्याने आपल्याला संघर्षच आहे आपल्या वाटेला, तिथे म्हणजे आपण अजून यायचंय, तर मला असं वाटतं तिथला अनुभव फार वेगळा असतो आणि तिथले कष्टही वेगळे असतात. ते ऐकणंही तेवढंच महत्वाचं आहे. परंतु इथलं एक एक सीट आमच्यासाठी इतकं महत्वाचं आहे की म्हणतात ना, वादळामध्ये दिवा लावू नये. एका वादळ चालू आहे, अंधार आहे, वादळ आहे, खूप परिस्थिती गंभीर आहे, त्यात एक दिवा लावला तर त्याचा जो आनंद किंवा आम्हाला समाधान मिळणार आहे, तशी परिस्थितीतनं आम्ही जातोय. परंतु हा विश्वास आहे की ह्या वेळेस आम्ही तो दिवा लावणार आणि ते प्रकाशाची ज्योत पुढे पुढे वाढवत नेणार. ही सगळ्या आमच्या इथल्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि हा विषय आपण घेतलात, मी आवर्जून मनापासून तुमच्या सगळ्यांचे, विवेक साप्ताहिकचे मनपूर्वक आभार मानते. खूप धन्यवाद. नाही, खरंच ताई, कारण बातम्यांमधून आम्हाला कळत असतं केरळमध्ये काय चाललंय, पण आज तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर तिथली ग्राउंड लेवलची परिस्थिती काय ती आमच्यापर्यंत पोहोचली. आणि सगळ्यांचीच इच्छा आहे की केरळमध्ये सुद्धा कमळ फुलावं. तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. केरळ विधानसभेसाठी 9 एप्रिल रोजी मतदान पार पडणारे आणि 4 मेला निकाल लागणारे. त्यामुळे निकालानंतर सुद्धा आपण अशी चर्चा करणार आहोत आणि 5ही राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायच्या आहेत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट्समधनं नक्की कळवा. धन्यवाद.